हॅलो माय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल स्वप्नाज फूड कॉर्नर। आज माझ्या मुलाच्या टिफिनसाठी मी थोडासा वेगळा असा पराठा करते आहे। तर इथे मी आलं, लसूण, हिरवी मिरची, कांदा, ओले मटार, कोथिंबीर आणि एक शिमला मिरची घेतली आहे। आता या सगळ्यांची एक मिक्स अशी पेस्ट करून घेऊया। तर ही या पद्धतीने छान फाईन अशी पेस्ट झालेली आहे। मी इथे उकडलेले 2 मोठे बटाटे किसून घेतलेत आणि त्याचबरोबर मी इथं जी पिठं घेतलेत तेही मी तुम्हाला दाखवते। बेसन पीठ मी 1 कप घेतले, हे यात ॲड करूया। त्याचबरोबर इथे मिक्स झाले हे अर्धा कप तांदळाची पिठी आणि 2 कप गव्हाचं पीठ। आपल्याला पौष्टिक करायचं आहे, त्यामुळे मी इथं मैदा अवॉइड करते। तुम्ही अजून भरपूर यात बाकीच्या भाज्याही घालू शकताय। तर मी इथं ह्या पात्रात ही बाकीची पिठं पण ॲड करते। आणि तुमच्या लक्षात आलं असेल की आपण स्टफ पराठा म्हणजे पराठ्याचं सारण करून आपण जे पारीत भरतो तसं न करता डायरेक्ट आपण पराठा करतोय। बघा तुम्हालाच काय नाव सुचतंय का? मस्त हटके अशी रेसिपी आहे ही। माझ्या मोठ्या बहिणीने मला ही रेसिपी सांगितली, त्यामुळे मी ही तुमच्यासोबत शेअर करते। शुभाताई, तुझी रेसिपी आज मी शेअर करते, बघूया तुझ्यासारखं जमतंय का। तर यात आपण जी पेस्ट करून घेतली होती ना, हिरवी मिरची, कांदा, आलं, लसूण, ढोबळी मिरची यांची ही पेस्ट ॲड करू आणि व्यवस्थित छान कणिक मळून घेऊ। आता इथं बाकीचे मसाले ॲड होतील। तर या सगळ्या सारणात आता आपण मसाले घालू। मी इथं लाल मिरची पावडर 2 चमचे, हळद 1 चमचा मसाला डब्यातला, धना जिरा पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आणि थोडेसे 1 चमचाभर अख्खे जिरे चोळून घातलेत। मस्त आता याची कणिक मळून घेऊया। शक्यतो पाण्याचा वापर करू नका, कारण यात जे मॉइश्चर आहे त्या मॉइश्चरमध्येच आपण हे मळून घेणार आहोत। तर बटाट्याचं मॉइश्चर आणि या सगळ्या भाज्यांचं मॉइश्चर आपण यातच हे सगळं सारण, सगळी पिठं मळून घेऊया, छान गोळा करून घेऊ। तर या पद्धतीनं ही कणिक मळून झालेली आहे। मी एक 5 ते 10 मिनिटाला रेस्ट पण दिले होते। तर आता आपण पराठा पण लाटून घेऊया। मी इथं एक पोर्शन घेतलं आहे आणि पोळपाटावर आपण पीठ डस्ट करून घेऊ आणि आता पराठा लाटून घेऊ। पराठा लाटून झालेला आहे। तवा पण मी तापत ठेवला होता। थिकनेस तुम्ही बघू शकताय, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही। तर आता पराठा छान भाजून घेऊया। तव्याला थोडंसं बटर लावून घेऊ। आपण जो स्टफ पराठा करतो त्या पराठ्यापेक्षा हा पराठा अतिशय सुटसुटीत आणि सोपा वाटतो। तर मी छान व्यवस्थित दोन्ही बाजूने बटर लावलेले आहे। एकदम असं आता ह्याचं टेक्स्चरसुद्धा मऊ असं लुसलुशीत, पटकन जिभेवर ठेवताच विरघळणारं असं टेक्स्चर मला याचं वाटतं। आणि त्यात तुम्ही थोडंसं यात नाचणीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ घातलं तरी छानच। मुलांसाठी एक पौष्टिक रेसिपी। मस्त खमंग वास येतोय। तर मी छान भाजून घेते आणि आता मुलाच्या टिफिनची तयारी करते। तर पराठा छान दोन्ही बाजूने भाजून तयार आहे आणि मी बाकीचे पण पराठे करून घेते।